आदिवासींचे तीर्थक्षेत्र भौरत ब्रह्मतीर्थ येथे कार्तिकी पौर्णिमा निमित्त भव्य महाप्रसाद। मेडशीपासून पश्चिमेस असलेल्या आदिवासींचे तीर्थक्षेत्र भौरत येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दिनांक 15 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। ह्या दिवशी सर्वप्रथम श्री भगवान मल्लिकेश्वर पूजनोत्सव निमित्त शोभायात्रा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। या यात्रेमध्ये मोफत आरोग्य शिबिर राबविली जाते, त्यामध्ये मोफत औषधी वाटप केली जाते। तसेच हरिभक्त पारायण, गजानन शास्त्री पवार यांचा प्रवचन असते। तसेच भक्तिगीत, गायन वादकचा कार्यक्रम स्वामी विवेकानंद आश्रम यांच्या वतीने होतो। रात्रीच्या वेळी नवयुवक कला पथक मंडळ यांचा मुसवाडी यांचा भारुडाचा कार्यक्रम असतो। स्वामी विवेकानंद यांचे शिष्य शुकदास महाराज हे त्यांच्या आयुष्यात या गावात येत असत। अतिशय दुर्गम भागात घनदाट जंगल वस्तीत आणि आदिवासी बहुल या गावात काही वर्षापासून आरोग्याच्या कुठल्या सुख सुविधा नव्हत्या। त्यावेळेस शुकदास महाराज हे आपले वैद्यकीय गोळी, दवा, औषधी यांच्यासह या गावात व परिसरात येत आणि तेथील आदिवासी बांधवांना मोफत वैद्यकीय उपचार देत। तेव्हापासून येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते। अतिशय निसर्गरम्य वातावरण हे गाव असून येथे दरवर्षी हजारो परिसरातील भाविक भक्त महाप्रसादाला येतात, त्यामुळे येथे यात्रेचे आयोजन सुद्धा केले जाते। सदर महाप्रसाद दरम्यान श्री शास्त्री गजानन महाराज यांनी आपल्या गोडवाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले। या वर्षी या महाप्रसादाला हिवरा आश्रमाचे आरबी मालपाणी अध्यक्ष, अशोक थोराते उपाध्यक्ष, संतोष गोरे सचिव, आत्मानंद तोराते, पुरुषोत्तम आकोटकर, आर.डी. पवार सर, शिवदास सांबापुरे, पंढरीनाथ शेळके, प्रशांत हजारी, नारायण भारसकर, पी.वाय. शेळके यांच्यासह विधान परिषद आमदार भावनाताई गवडी, आमदार अमित झणक, चैतन्य देशमुख, दिलीप जाधव, शेख गणीभाई, दामू इंगोले, प्रदीप तायडे, गजानन शिंदे, मोहसिन पठाण, अजिंक्य मेडशीकर उपस्थित होते। तसेच यात्रेचे व महाप्रसादाचे आयोजन भौरत उत्सव समिती व गावकरी मंडळी मिळून मोठ्या उत्साहात करत असतात। तसेच स्वामी विवेकानंद हिवरा आश्रम यांचे त्यांना मोलाचे सहकार्य असते। तसेच मेडशी पोलीस चौकीचे उपनिरीक्षक एम.ए. पेटकर, चौकीदार जमदार एन. आहिर, बी.ए. नेवाले, अमोल खिल्लारे यांनी चौक बंदोबस्त यांच्या दरम्यान बजावला। मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। वाटे हळूहळू चाला, मुखाने स्वामी शुकदास माऊली बोला, जय विवेकानंद। वाढणं पूर्ण हो द्या, पूर्ण हो द्या। ट्रॅक्टर शांततेने फिरवा, कुठल्या भक्ताला त्रास होणार नाही अशा पद्धतीने ट्रॅक्टर फिरवा। जय स्वामी शुकदास।